मोर्शी शहरातील राधाकृष्ण कॉलनीत गेल्या 1 वर्षांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्यानं राधाकृष्ण कॉलनीतील स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांनी अनेकदा नगर परिषद प्रशासनाला पाणीपुरवठा नियमित करण्याबाबत अर्ज विनंत्या केल्या, परंतु नगर परिषद प्रशासनाचं प्रचंड दुर्लक्ष असल्यानं नागरिकांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। सर्व या कॉलनीमध्ये राहणाऱ्या सर्व ग्राहकांनी पाणी समस्यामध्ये प्रश्न निकाली काढण्यासाठी बरेचदा शिव ऑफिसला भेट पण दिली, परंतु त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा आजपर्यंत मार्ग गेल्या मागील 1 वर्षापासून तुम्ही निवेदन देत आहात। भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे? आम्ही राधाकृष्ण कॉलनी रहिवासी विजन कॉलनी मधील गेल्या 1 वर्षापासून आमच्या इथं पाण्याचा प्रश्न आहे। गटारे 2 महिने साफ होत नाही, वरांचा आहे। आम्ही तो निवेदनसुद्धा दिलेले आहेत आणि आमदार साहेबांना निवेदन दिलेले आहेत, शिवसाहेबांना निवेदन दिलेले आहेत, स्वतंत्र आम्हाला उत्तर दिलेले आहे, पण आमचा पाण्याचा प्रश्न मिटलेला नाही। गढूळ पाणीसुद्धा येते, जवळपास 1 महिन्यानंतर टाकी धुतल्यानंतर जवळपास 1 इंच 2 इंचाचा पाण्याचा थर असते। तर आमच्या आरोग्याशी खेळत असल्यानंतर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। याला जबाबदार कोण असं तुम्हाला वाटतं? याला जबाबदार प्रशासन, प्रशासन मुख्याधिकारी हे प्रशासन याला जबाबदार आहे। बरं, जर यांनी 2 दिवसात 3 दिवसाच्या आत जर नळ रेग्युलर केलेलं नाही तर तुम्ही काय करणार? आम्ही सर आंदोलन करूनच राहिलो आहे। त्याचप्रमाणे आम्ही उपोषणाला सुद्धा बसणार आहे। म्हणजे उपोषणाची सुद्धा तयारी आहे तुमची? बिलकुल 100%। राजेश उमाळे हा शिवजवळ आम्ही प्रत्येक वेळेस गेलो आणि यांनी उत्तर दिलं की आम्ही हे समस्या दूर करतो। आता ह्या गोष्टीले 3-4 महिने झाले। आता पुन्हा हे समस्या जर निकाली लागली नाही तर मग तू शिवसाहेब आहे आणि आम्ही आहे, विषय खतम, क्लोज, बिलकुल काही फायनल फुल काही लेनदेन नाही। तर मोर्शीकरांनो, ही अवस्था आहे राधाकृष्ण कॉलनी परिसरातील सर्व नागरिकांची। जर सीओ साहेबांनी आणि नगरपालिकेने जर 7 दिवसाच्या आत यांना व्यवस्थित पाणी पुरवठा केला नाही तर आम्ही मोठं आंदोलन करू। आपण सर्व तयार आहोत आंदोलनाकरता? जोपर्यंत आम्हाला पाण्याची सोय उपलब्ध होणार नाही तोपर्यंत, कारण ही जीवन आवश्यक गरज आहे। जीवन आवश्यक गरज जर नगर परिषद पूर्ण करू शकत नसेल तर नगर परिषद काहीच कामाची नाही आमच्या। आम्ही टॅक्स पेअर आहोत, आपण फुल टॅक्स आणि फुल पेड टॅक्स जसं आम्ही येतात। आम्ही एक 7 दिवसाचं इंटिमेशन देऊन आलो आहे नगरपालिकेला। 7 दिवसाच्या आत आमच्या पाण्याची व्यवस्था नगरपालिकेने करायलाच पाहिजे। ॲडव्होकेट आशिष टाकोळे यांचे नेतृत्वात स्थानिक नागरिकांनी नगर परिषद प्रशासनाला 8 दिवसाचं अल्टिमेटम देऊन पाणी पुरवठा व्यवस्थित न झाल्यास नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।